आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या फिटनेसकडे पाहायला वेळ नसतो. फिटनेस नेमका कसा करावा हे काही लोकांना माहिती नसतं. या संदर्भात भाष्य करण्यासाठी आम्ही दहिसरकर प्रतिष्ठानतर्फे दहिसर श्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. नेमका हा कार्यक्रम कधी असणार, कुठे असणार, या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आयोजकांकडून. दहिसर श्री या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय असणार आहे जाणून घ्यायला आवडेल. दहिसर श्री बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन हे आमचं 14वे वर्ष आहे आणि एकाच ग्राउंडमध्ये आम्ही गेली 14 वर्ष करतोय. या दहिसर श्री स्पर्धेमध्ये जवळजवळ मुंबई महाराष्ट्रातील सर्वच भारतातील चांगले शरीर बॉडी बिल्डर्स पार्टिसिपेट घेतात. उदाहरणार्थ सुहास कामकर असतील, संग्राम चौगुले असतील, मुरली कुमार असतील, हे नावाजलेले बॉडी बिल्डर आतापर्यंत दहिसर श्रीमध्ये टायटल मारून गेलेले आहेत आणि याही वर्षी चांगले बॉडी बिल्डर्स तुम्हाला बघायला मिळतील. या कार्यक्रमाबद्दल अजून माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा कार्यक्रम आम्ही 14 वर्षापूर्वी करत होतो आणि या 6 गटामध्ये किंवा 7 गटामध्ये ही स्पर्धा होते वेट ग्रुपमध्ये आणि याच्यामध्ये आम्हाला मुंबई सबअर्बन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचं सहकार्य लाभते. त्यांचे सुनील शेडके साहेब असतील, त्यांच्या सहकार्य त्यांच्या म्हणजे आमचं मित्रत्वाचं नातं आहे आणि त्या दृष्टीने तेही आम्हाला सहकार्य करतात. चांगले बॉडी बिल्डर्स या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ते आम्हाला मदत करतात आणि दहिसरमधील तरुण मुलांना ही स्पर्धा बघायला किंवा फिटनेसबद्दल त्यांना अवेअरनेस निर्माण होण्यासाठी खूप मदत होती या स्पर्धेची. दहिसर श्रीचं यंदाचं 14वं वर्ष आहे, तर या संदर्भात काय सांगाल आणि फिटनेसला घेऊन कुठेतरी तरुण पिढी मागे जाते आहे आणि हेच कार्यक्रम प्रोत्साहन देणारे असतात, तर या संदर्भात काय सांगाल. दहिसर श्री हा जो कार्यक्रम आहे गेले 14 वर्ष हा दहिसर स्पोर्ट फाउंडेशन या ठिकाणी होत आहे. गेले 14 वर्ष याची संकल्पना शिवसेनेचे उपनेते व आता म्हाडाचे जे आमचे अध्यक्ष आहेत विनोद घोसाळकर साहेब यांच्या माध्यमातून साकारली गेली आणि आज 14 वर्ष प्रयेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आम्ही दहिसरकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला आपण बघितलं तर वेळोवेळी खूप मोठ्या खेळाडूंनी पण त्या प्रतिसाद दिलेला आहे. सुहास कामकर, संग्राम अशासारखे मोठे भारतश्री या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत. एक मोठा क्राऊड म्हणजे दहिसरकरांचा एक युवा क्राऊड त्या ठिकाणी उपस्थित असतो. साधारण 2000च्या वरती त्या ठिकाणी युवा सहभागी होतो. याही वेळा एक मोठ्या उत्साहात व आनंदात हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. फिटनेसच्या बाबत म्हणायचं म्हटलं तर फिटनेस आज लोकांना सर्वांना पाहिजेच आहे आणि सगळे फिटनेसचे आजकाल वेडे झालेलेच आहेत. युवा तर खरं म्हणजे मला अभिमान आहे की दहिसरमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जर आपण व्यायामशाळा बघितलं तर दहिसरमध्ये आहे आणि दहिसरच्या लोकांना त्याची अवेअरनेस आहे. दहिसरच्या फिटनेसबाबत आता लोक पुढे येत आहेत. याला प्रोत्साहन देण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचं प्रथम कर्तव्य आहे आणि आज या दहिसर श्रीच्या माध्यमातून आम्ही दहिसरकर प्रतिष्ठानने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला याचा मेन उद्देश तो हाच आहे की लोकांपर्यंत हा संदेश जावा फिटनेसचा आणि युवा पिढीला त्या संदेशामधून पुढे येण्यासाठी इन्स्पिरेशन मिळावं ते कार्य आम्ही आज करत आहोत आणि या कार्यक्रमाला या दहिसरकरांनी मोठ्या पद्धतीने हजेरी लावावी, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे जेणेकरून जे येणारे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन आपल्याला देता येते आणि एक वेगळा दहिसर श्रीचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. दहिसर श्रीचं यंदाचं 14वं वर्ष आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुमचं जाणून घ्यायला आवडेल की लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ह्या स्पर्धेकडे कशा पद्धतीने. महानगरपालिका प्रत्येक वेळेला आरोग्याच्या बाबतीत खूपच सतर्क असते आणि मी पण हेल्थ कमिटीमध्ये मेंबर असून प्रत्येक वेळेला आम्ही हेल्थ वाईज काय इम्प्रूव्ह करू ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे 14 वर्ष हे दहिसरकर प्रतिष्ठान खूप प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि प्रयेश पाटील यांना मी खरंच आभारी आहे त्यांची की खूप छान प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ते करतात आणि त्यातलंच हे बॉडी बिल्डिंगचं. त्यामध्ये मला असं वाटतं की महिलांनीही ह्यामध्ये सहभागी व्हावं आणि फिटनेसकडे महिलांनी जास्त लक्ष द्यावं कारण आजकालच्या जगामध्ये महिलांचं खूप फिटनेसचं कमी लक्ष असतं. त्यांना घरामध्ये किंवा कामामध्ये खूप बिझी असतात. त्यांनी थोडं फिटनेसकडे पण लक्ष द्यावं हेच मी त्यांना आवाहन करेन. थँक्यू. दहिसरकरांसाठी हा खरंच खूप मोठा कार्यक्रम आहे पण या कार्यक्रमाचं नियोजन आणि म्हणजे रूपरेषा जी काही असते नियोजन असतं हे खूप महिन्या अगोदर करावं लागतं, तर या संदर्भात काय सांगा. आम्ही दहिसरकर हे आम्ही 14वं वर्ष आम्ही ऑर्गनाईज करतो आहे आणि हे दहिसरकरांसाठी खूप सुवर्ण संधी आहे
की दैसरश्री ही आम्ही 14 वर्ष कंटिन्यू आम्ही ऑर्गनायझिंग चालू आहे आणि लोकल प्लस ठाणा जिल्हा मुंबई इथून आमचे चांगले बॉडी बिल्डर्स आमचे पार्टिसिपेट होतात इथे. आमचं मॅनेजमेंटबद्दल आमची सेनेची आहे सपोर्ट आहे आम्हाला काही मोठ्या जिम्सचे सपोर्ट आहेत. आम्ही त्यांच्यामार्फत आम्ही ऑर्गनाईज करतो. दैसरश्री या स्पर्धेमध्ये प्रेक्षक तर येतातच, पण महिला आणि पुरुष स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या संदर्भात काय सांगाल? जसं आम्ही नेहमीच सांगतो की आम्ही दैसरकर प्रतिष्ठान हा आमचा प्रतिष्ठेचा प्रोग्राम असतो. तर त्याच्या संदर्भात जे आम्ही आता ही बॉडी बिल्डिंग घेत आहोत त्याच्यामध्ये आम्ही असं नाही की फक्त पुरुषांनाच उत्तेजन द्यावं, त्याचं आम्ही म्हणजे महिलांना देखील आम्ही तेवढंच उत्तेजन देतो. आणि त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे जवळजवळ 200 स्पर्धक येतात आणि जसे स्पर्धक येतात तसंच म्हणजे प्रेक्षकांची आम्हाला दादही मिळते आणि ती प्रेक्षकांची दाद आहे तीच आमची एक पोचपावती आहे. दैसरश्री हा कार्यक्रम होणार आहे तर प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की नेमका हा कार्यक्रम कधी असणार आहे, या संदर्भात आम्हाला माहिती हवी. जसं की आपण 14 वर्षापासून बघत आलेलो आहोत, दैसरश्री हा फक्त 1 दिवसाचा प्रोग्राम असतो आपला आणि तो देखील संध्याकाळी करण्यात येतो. तर यावर्षी त्याची जी डेट आहे ती आपण 3 फेब्रुवारीची डेट ठरवलेली आहे आणि 3 फेब्रुवारीच्या संध्याकाळी हा प्रोग्राम आपल्याला करण्यात येणार आहे दैसरश्री. आणि याचं आयोजन जे असेल ते दरवर्षीच्याच ठिकाणी म्हणजे DSFचं जे ग्राउंड आहे मैदान, त्या मैदानात करण्यात येणार आहे. दैसरश्री ही स्पर्धा सलग 13 वर्ष आयोजित केली जाते, कारण दैसरकरांचा उत्साह आणि प्रोत्साहन पाहता यंदाचं हे 14वं वर्ष आहे. तर या संदर्भात काय सांगाल? दैसरश्री ही स्पर्धा दैसरमधील एक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये विविध जिमचे असतील किंवा मुंबईतल्या पण बऱ्याच विभागातले जे बॉडी बिल्डिंगसाठी जी मुलं येतात त्यांना एक फार आतुरता असते. गेली 13 वर्ष आमचा जो अनुभव पाहिलात तर यामध्ये ह्या स्पर्धेचं कधी आयोजन होतं आणि कधी आम्ही ह्याच्यामध्ये एनरोलमेंट करतो असं दरवेळी बॉडी बिल्डिंगचं असतं. ह्याच्यासाठी प्रयश पाटील यांची तर अथांग मेहनत असते. मी सुद्धा कायदेशीर सल्लागार म्हणून ह्या संस्थेचं काम पाहतो. यामध्ये आम्हाला गोसाळकर साहेबांचं सुद्धा भरपूर मदत असते. वेळोवेळी त्यांना आम्ही हक्काने कधी जाऊन तिथे कुठल्या अडीअडचणीमध्ये गेलं असतं DSFसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. या जर ओव्हरऑल जर स्पर्धेचा जो रिस्पॉन्स आहे तो हा फारच चांगला रिस्पॉन्स आहे की आता सुरू होण्याच्याच अगोदर एवढी आम्हाला उत्सुकतेने लोकांची कळकळीची विनंती असते. काही त्याच्यात अपडेट्स केले जातात. मागच्या वेळी पण आम्ही महिलांसाठी पण काही त्याच्यामध्ये फिजिक्स वगैरे ठेवले होते. तर अशावेळी दरवेळी काहीतरी नवनवीन द्यायचा आमचा एक त्याच्यामध्ये उपक्रम असतो आणि आम्ही दैसरकतर्फे नेहमीच सांस्कृतिक जे उपक्रम होतो त्याच्यातलाच हा भाग आणि गेली 13 वर्ष आम्ही सलग करतोय आणि हे आमचं तर 14वं वर्ष आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा या गोष्टीचा अभिमान आहे की सलग 13 वर्ष कोणाचं 14 वर्षात आम्ही पदार्पण करतोय. तरी मी याबद्दल सर्व दैसरकरांचं आणि सर्व बॉडी बिल्डिंग टीमचं असोसिएशनचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सुद्धा आमच्यावरती वेळोवेळी विश्वास ठेवून यापर्यंत आम्हाला पोहोचवलं करून. धन्यवाद. दैसरश्री या स्पर्धेचं यंदाचं 14वं वर्ष आहे. दैसरकरांनो, ही स्पर्धा 3 फेब्रुवारीला होणार आहे. तर मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या स्पर्धा बघण्याचा आनंद घ्या. कॅमेरामॅन करण शिंदेसह पूजा वनारसे, दैसर कनेक्ट.